वेलकम स्टुडंट. 12वीच्या इंग्लिश युवक भारती टेक्स्टबुक मध्ये आपण आज चॅप्टर 3 पाहणार, द कोप अँड दी अँथम. यामध्ये सोपी नावाच्या मुलाची एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली आहे. तो यामध्ये स्वतःला जेलमध्ये जाण्यासाठी 5 प्रकारे तो ट्राय करतो आणि नंतर तो जेलमध्ये जाण्यामध्ये यशस्वी होतो किंवा होत नाही, ते या स्टोरी मध्ये आपण पाहू. तर चला सुरू करूया. वेलकम स्टुडंट. आज आपण पाहणार आहोत चॅप्टर 3, द कोप अँड द अँथम. कोप म्हणजे पोलीस, अँथम म्हणजे गीत, प्रार्थना गीत. ओके, तर यामध्ये एक ही अमेरिकन शॉर्ट स्टोरीज आहे जी की रिटन बाय ओ हेनरीने लिहिलेली आहेत. विल्यम सिडनी पोर्टर यांनी ओ हेनरी या चालू नावाने या टोपण नावाने आपलं सगळं लिखाण केलं, म्हणून विल्यम सेंट्री पोर्टर हे ओ हेनरी नावाने फेमस आहे. तर ओ हेनरींचं मूळ नाव काय? विल्यम सेंट्री पोर्टर. ओके, तर आपण डायरेक्ट या स्टोरीच्या माध्यमाकडे येऊ. इन दी स्टोरी मेन कॅरेक्टर सोपी. या स्टोरीमध्ये मेन कॅरेक्टर कोण आहे? एक सोपी नावाचा पर्सन आहे. इज अ वेगाबॉन्ड. वेगाबॉन्ड म्हणजे कोण? वेगाबॉन्ड म्हणजे बदमाश व्यक्ती, बदमाश मुलगा. त्याचं बॅकग्राऊंड थोडंफार बेकार आहे, वाईट आहे असा सोपी. अँड अ पर्सन विथ अ यस मग पुढे म्हटलंय अँड अ पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. त्याचा बॅकग्राऊंड कसं राहते? क्रिमिनल राहते. ही मेक्स डिफरंट प्लान्स टू री एंटर द प्रिझन. तो डिफरंट प्रकारचे प्लान करतो. कशासाठी प्लान करतो? री एंटर, पुन्हा एंटर होण्यासाठी प्रिझनमध्ये. प्रिझन म्हणजे जेल. ॲज ही हॅज नो शेल्टर. असं का बा? कारण त्याच्याकडे शेल्टर नसतं, म्हणजे निवारा. टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम अ सर्व्हर विंटर, म्हणजे कठीण अशा येणाऱ्या विंटरमध्ये स्वतःचं प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्याकडे मार्ग नसतो, म्हणून तो पुन्हा जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. रिएंटर म्हणजे याच्या आधी सुद्धा तो जेलमध्ये गेलेला असतो. द स्टोरी एंड्स इन अ अनएक्सपेक्टेड वे. आशा नाही राहत त्या वेळी ही स्टोरी संपते. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोपी. ओ हेनरीने यामध्ये असं डिपिक्ट केलं आहे, भासवलेलं आहे. सोपीज फर्टाईल अटेम्प्ट्स. अयशस्वी प्रयत्न, खूप फर्टाईल अयशस्वी अटेम्प्ट्स प्रयत्न, खूप अयशस्वी प्रयत्न करतो. टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमेरियस वेन. स्वतःला अरेस्ट करण्याचा प्रयत्न करतो खूप साऱ्या मार्गांनी. इन अ व्हेरी ह्युमेरियस वेन. ह्युमेरियस म्हणजे विनोदात्मक, खूप विनोदात्मक मार्गाने असं दाखवण्यात आलं आहे की तो स्वतःला जेलमध्ये स्वतःला अरेस्ट करायचा प्रयत्न करतो, पण ते काही यशस्वी होत नाही. द कोप अँड अँथम इज अबाउट. कोप अँड अँथम हा जो लेसन आहे, फ्रीडम, स्वातंत्र्य अँड कन्फाइनमेंट, कारावास, याविषयीचा हा लेसन आहे. इनिशियली सोपी फील्स दॅट. सगळ्यात आधी या चॅप्टरमध्ये सोपीला असं वाटते की देअर इज अ फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज. त्याला असं वाटते की आपण जर जेल इन कन्फाइनमेंट म्हणजे प्रिझन, त्याला असं वाटते की जेलमध्ये जर गेलो आपण तर आम्हाला ज्या कठीण काही गोष्टी आहे, काळजी, मिझरीज, जीवनातल्या कठीण प्रसंग आहे, काळजी, याच्यापासून आपली सुटका होईल असं त्याला वाटते. द नोट ऑफ अँथम ट्रान्सफर्ड हिम. पण जेव्हा तो एक गाणं ऐकतो, प्रार्थना गीत ऐकतो एका चर्चच्या बाहेर, ट्रान्सफर हिम फ्रॉम विदिन, तेव्हा तो आतमधून चेंज होऊन जातो. अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. आणि मग तो नंतर डिसाईड करतो की नाही, आता मला जेलमध्ये नाही जायचं, तर मला आता चांगलं अजून वर्क हार्ड करायचं, चांगला माणूस म्हणून मला जगायचं. सोपी फेसेस द आयरनी ऑफ फेट. तेव्हाच त्याला नशिबाचा चमत्कार, नशिबाचा विरोधाभास त्याला लक्षात येतो. ॲज द मोमेंट ही रिअलाइज. ज्या क्षणाला त्याला रिअलाइज होते, द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ. सद्गुणांनी परिपूर्ण जीवन जगणं हेच खरं स्वातंत्र्य आहे, अशी त्याला जेव्हा जाणीव होते. ही जाणीव कधी होते त्याला? जेव्हा तो चर्चच्या बाहेर गीत ऐकत राहते. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. तेव्हाच त्याला जेल होते, म्हणजे तेव्हाच त्याला जेलमध्ये न्यायला पोलीस येते. असा हा इन शॉर्टमध्ये इथे त्याचं इंट्रोडक्शन दिलं आहे. आता
येणाऱ्या चॅप्टरमध्ये आपण पाहू की तो कोणते प्रयत्न करतो आणि त्याला कोणत्या पद्धतीने यश मिळते किंवा नाही मिळते ते आपण पाहू. द कोप अँड द अँथम. सोफी लेफ्ट हिज बेंच. तो आपल्या बेंचवरनं उठतो सोफी. अँड स्ट्रोल. आणि फिरत फिरत आउट ऑफ दी स्क्वेअर. तो स्क्वेअर पर्यंत पोहोचतो. अँड अक्रॉस दी लेवल द लेवल सी ऑफ ऍस्फाल्ट. ऍस्फाल्ट सी लेवलच्या तो दरम्यान जातो. वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ एव्हेन्यू फ्लो टुगेदर. जिथे ब्रॉडवे आणि फिफ्थ एव्हेन्यू दोन्ही तिथे रस्ते येऊन मिळतात. अप ब्रॉडवे ही टर्न. ब्रॉडवे पासून तो टर्न होतो. अँड स्टॉप ऍट द लक्झरियस कॅफे. आणि आता तो कुठे थांबलाय? लक्झरियस कॅफेला तो थांबलेला आहे. सोफी हॅड कॉन्फिडन्स. सोफीला कॉन्फिडन्स असतो इन हिमसेल्फ. स्वतःमध्ये. फ्रॉम द लोएस्ट बॉटम ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. है ना. पॅन्ट घातला त्याच्या वरपर्यंत. पॅन्ट घातल्या त्याच्यापासून वरपर्यंत त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स असतो. म्हणजे पॅन्टची कंडिशन त्याची बेकार राहते, बाकी सगळं तो व्यवस्थित असतो. ही वॉज शेवन. त्यांनी दाढी केलेली असते. अँड हिज कोट वॉज ट्रिम. आणि त्याचा कोट सुद्धा अगदी व्यवस्थित असतो. अँड हिज नीट ब्लॅक बो. आणि त्याला एक बो सुद्धा असतो कोटला लावलेला नीट ब्लॅक कलरचा. हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम. जो की हा बो आहे हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी ऑफ अ मिशनरी. कोणी दिला राहतो त्याला? एका लेडीने दिलेला राहतो. कुठली लेडी? कधी दिला राहतो? ऑन थँक्स गिव्हिंग डेला तो दिलेला राहतो. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल. तो विचार करतो जर मी टेबल पर्यंत पोहोचू शकलो. कुठे? त्या लक्झरियस कॅफेमध्ये मी त्या टेबल पर्यंत पोहोचू शकलो. इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. त्या रेस्टॉरंटमध्ये मी कोणालाही संशय नाही तर त्या टेबलपर्यंत पोहोचू शकलो. सक्सेस वुड बी हिज. तर बाकीचं सगळं काम त्याचं आहे, त्याला यश मिळूनच जाणार. कोणत्या कामामध्ये? जेलमध्ये जाणं हा त्याचा उद्देश राहतो. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाव द टेबल वुड रेज. कारण की जर तो टेबलवर बसला की तर टेबलच्या वर जो पोर्शन दिसतो म्हणजे आपलं कमरेच्या वरचा भाग, तो कसा होता त्याचा? अगदी कोणालाही इम्प्रेस होऊ शकेल. एक सर्वसाधारण असा चांगला त्याचा पोशाख होता. कोणाला डाऊट येणार नाही. म्हणजे पॅन्ट वगैरे त्याचा थोडाफार बेकार होता. इन द वेटर्स माइंड. वेटरच्या माइंडमध्ये काही येणार नाही असा त्याचा पोशाख होता. कुठला पोशाख? टेबलवर बसला असताना टेबलच्या वर जो काही त्याचा पोर्शन दिसला असता तो पाहून कोणाला संशय आला नसता असा त्याचा पोशाख होता. रोस्टेड. आता मग तो स्वप्न पाहत आहे की आता मी जर गेलो तिथे है ना तर मला काय काय मिळेल? रोस्टेड मलाड डक. रोस्टेड म्हणजे भाजलेलं. मलाड डक. डक म्हणजे बदक आहे ना. एक बदकाचा प्रकार आहे, तो खाऊ बा आपण असा तो विचार करतो. थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन. अजून एक वाईनची बॉटल सुद्धा आपल्याला मिळून जाईल तर चांगलं होऊन जाईल. अँड देन सम चीज. थोडं चीज पण खाऊ आपण. अँड अ कप ऑफ कॉफी. नंतर कॉफी घेऊ. अँड अ सिगार. आणि थोडीफार सिगार सुद्धा. $1 फॉर सिगार वुड बी इनफ. सिगारला $1 वगैरे लागेल. आता हे त्याचे विचार सुरू आहे अशा. द टोटल वुड नॉट बी सो हाय. आणि ही संपूर्ण जी अमाऊंट आहे ही एवढी काही खूप हाय नाही होऊन जाणार. टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रेम ऑफ रिव्हेंज. तर जो पुढचा जो व्यक्ती म्हणजे हॉटेलचा मालक माझा बदला घेण्यासाठी तो फ्रॉम कॅफे मॅनेजमेंट. तर ते काही खूप काही एक्स्ट्रीम माझ्यासोबत करणार नाही, फक्त पोलिसांना बोलवेल. कारण त्याचा उद्देशच राहतो फक्त पोलीस जेलमध्ये जाण्याचा. तर या सगळ्यांची जी किंमत आहे मला डग, बॉटल ऑफ वाईन, चीज, सिगार याची किंमत एवढी काही जास्त हाय होणार नाही की ते मला खूप काही करतील, पोलीसमध्ये वगैरे देतील असा तो विचार करतो. अँड एट द मीट वुड लिव्ह हिम फील्ड. आणि जे मी मीठ खाईन, मीठ म्हणजे मलाड बदक, मलाड डकचं जे काही मीठ खाईन, वुड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी. मला खूप कसं वाटेल, पोट भरल्यासारखं वाटेल आणि मी हॅपी सुद्धा राहीन. कुठपर्यंत? फॉर द जर्नी टू द विंटर आइसलँड. विंटर आइसलँड म्हणजे प्रिझन. तर मला प्रिझनमध्ये मला जातपर्यंत मी तृप्त राहीन असा तो विचार करतो. मग आता पुढे काय होते? बट ॲज अ सोफी सेट फूट. पण जसा सोफी आतमध्ये जातो, आतमध्ये पाऊल ठेवतो,
इनसाइड द रेस्टॉरंट. डोअरच्या आतमध्ये. द हेड वेटर्स आय फेल अपॉन. तसेच त्याचे डोळे आय फेल अपॉन म्हणजे त्याची नजर त्याच्यावर पडते. ही इज अ टॅटर्ड म्हणजे फाटलेल्या ट्राउझरवर. अँड डेक्टन शूज म्हणजे जीर्ण अशा बुटांवर त्याची नजर पडते. कोणाची? हेड वेटरची. तो वेटरचा मुख्य व्यक्ती राहतो, त्याची नजर पडते. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स. तर आपल्या तो मजबूत अशा हातांनी टर्न हिम अबाउट अँड कन्वे हिम इन सायलेन्स. त्याला तो बाहेर काढतो आणि शांतपणे त्याला समजवून सांगतो. अँड हेज टू द साइडवॉक. आणि बाजूच्या रस्त्याने तो त्याला नेतो. अँड अव्हर्टेड द इग्नोबल. इग्नोबल म्हणजे दुर्दैवी. फेट म्हणजे नशीब. आणि जो मलाड बदक राहतो तो वाचतो. लेखक असं म्हणतात, त्याला लक्झरियस कॅफेच्या बाहेर काढल्यामुळे जो मलाड बदक त्याच्या पोटात जाणार राहतो, तो खाणार राहतो त्या मलाड बदक त्याच्यापासून तो म्हणजे सोपीपासून तो मलाड बदक वाचतो असं लेखक म्हणतो. पुढे भाऊ काय होते असं. ओके. आता या पॅसेजमध्ये सोफीचा आपल्याला दुसरा प्रयत्न दिसणार. फर्स्ट प्रयत्न त्यांनी केला होता. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. सोफी आता त्या हॉटेलमधनं त्या रेस्टॉरंटच्या बाहेर त्याला फेकल्या गेलं होतं. तो तिथनं आता ब्रॉडवेकडे चालायला लागला. इट सीम्स दॅट हिज रूट टू द कन्व्हेक्ट. असं तेव्हा त्यांनी विचार केला, त्याच्या लक्षात आलं चालताना. इट सीम्स दॅट हिज रूट. त्याचा जो रूट आहे कुठला बा, त्याची इच्छा होती कुठे जाण्याचं, कोव्हेक्टेड अशी त्याची इच्छा होती. आवडतं ठिकाण त्याचं आईसलँड म्हणजे जेलमध्ये जायचं होतं त्याला. वॉज नॉट टू बी इझी. ते काही आता इझी नाही आहे असं त्याला जाणीव झाली. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो. लिंबो म्हणजे तेच जेल. त्याला असं वाटलं की आता मला लिंबोमध्ये जाण्यासाठी दुसरा कोणता प्रयत्न करावा लागेल. मस्ट बी डेव्हिश्ड. लिंबो म्हणून त्याचा दुसरा अर्थ पण होतो. लिंबो म्हणजे काय बा, अशी जागा, स्वर्ग आणि नरकातली जागा. प्लेस बिटवीन द हेवन अँड हेल. परंतु इथे कोणत्या अर्थाने आलाय? तुरुंग, जेल. पुढे पाहू. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th एव्हेन्यू इलेक्ट्रिक लाईट. एक 6th एव्हेन्यू, एक चौक 6th एव्हेन्यू मध्ये त्याला इलेक्ट्रिक लाईटचं दुकान दिसते. अँड कनिंगली डिस्प्ले. तिथे खूप चांगल्या पद्धतीने, खूप विचारपूर्वक कनिंगली डिस्प्ले वेअर बिहाइंड. तिथे खूप सारे चांगले तिथे खूप वस्तू ठेवलेल्या असतात. बिहाइंड द प्लेट ग्लास. त्या ग्लासच्या मागे तिथे. मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. त्यामुळे ती शॉपची जी विंडो आहे काचेची ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. सोफी टूक अ स्टोन. त्याला तर सोफी काय करतो? गोटा उचलतो. अँड डॅश इट थ्रू द ग्लास. आणि त्या ग्लासला तो मारून फेकतो. पीपल केम रनिंग राऊंड दी कॉर्नर. तेवढ्यात लोक त्याच्याकडे धावत येतात. अँड अ पोलिसमॅन इन द लीड. आणि सगळ्यात पुढे राहतो पोलिसमॅन. म्हणजे जसा तो गोटा मारतो, काच फुटतो, त्या काचेच्या आवाजामुळे इतर लोकांनी पोलिसमॅन धावत येतात. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स. परंतु सोफी तिथेच उभा राहतो. स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॅकेट. पॉकेटमध्ये हात टाकून, तो खिशात हात टाकून उभा राहतो. अँड स्माइल. आणि तो हसतो. ॲट द साइट ऑफ अ ब्रास बटन. Where is the man that done that? Inquired म्हणजे विचारपूस करतो. ऑफ द ऑफिसर एजिटेटली. जो पोलीस ऑफिसर राहतो तो अगदी रागाने त्याला विचारतो की तो माणूस कुठे आहे ज्याने हे सगळं केलं. डोंट यू थिंक. त्यावर सोफी म्हणतो, तुम्हाला वाटत नाही? आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. हे जे सगळं झालंय त्याच्यासोबत माझा काही संबंध असावा हे तुम्हाला वाटत नाही? असं सोफी म्हणतो विथ अ फ्रेंडली व्हॉइस. अगदी नॉर्मल याच्या, जसं दोन मित्र जसे एकामेकासोबत बोलत आहेत त्या पद्धतीने तो सोफी त्या पोलिसासोबत बोलतो. ॲज वन ग्रेट्स अ गुड फॉर्च्यून. जसं की त्याला तर खूप काही चांगली गोष्ट मिळणार या मूडमध्ये तो त्या पोलिसासोबत बोलतो. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ऍक्सेप्ट सोफी. तो रिफ्यूज करतो, स्वीकार करायचं. काय? इव्हन ॲज अ क्ल्यू. की सोफीवर त्याचा संशय सुद्धा नसतो काय की त्याने गोटा मारला असेल. मेन हू स्मॅश विंडोज. की असा व्यक्ती जो विंडो फोडतो. डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. तो तिथेच काही थांबून नाही राहणार पोलिसांसोबत बोलण्यासाठी, चॅट करण्यासाठी. दे टेक टू देअर हिल्स. ते तर असे लोक तिथून टेक टू देअर हिल्स म्हणजे असे लोक तिथनंच पळून जातात.
The policeman saw a man halfway done the block running to catch a car. त्या पोलिसाला एक माणूस कार धावताना दिसतो. विथ अ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्यूट. तसाच पोलिसमॅन सुद्धा त्याच्या मागे धावत जातो. सोफी विथ डिस्गस्ट. सोफीला खूप वाईट वाटते. डिस्गस्ट इन हिज हार्ट. त्याला हृदयामध्ये खूप वाईट वाटते. ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. कारण की हा त्याचा दुसरा प्रयत्न राहतो. त्यांनी केलेला दुसरा प्रयत्न राहतो की जो कसा झालेला राहतो, अनसक्सेसफुल. कसा झालेला राहतो, अनसक्सेसफुल. चला नेक्स्ट पाहू. ऑन दी अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट. त्या रस्त्याच्या अपोजिट साइडला वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. असं काही खूप मोठं असं ते रेस्टॉरंट राहत नाही. इट कार्टेड टू लार्ज ॲपिटिटीज अँड मॉडेस्ट परस्यू. म्हणजे ते खूप साऱ्या लोकांची ॲपिटिटीज म्हणजे भूक भागवत असे आणि खूप चांगलं असं मॉडेस्ट सर्वसाधारण चांगलं असं ते हॉटेल होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. तिथलं जे भांडे होते, क्रॉकरी, आणि तिथलं जे वातावरण होतं ते कसं होतं, असं ठीक होतं. म्हणजे एक सर्वसाधारण असं छोट्याशा हॉटेलमधलं वातावरण जसं. इट्स सूप अँड नॅपरी थिन. तिथलं जे सूप होतं, अजून त्याच्यावरचे जे कापड होते ते सुद्धा कसे होते, पातळ होते, थिन होते. इन टू धिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. बिटूक म्हणजे प्रवेश. आरामात त्याला त्या हॉटेलमध्ये प्रवेश मिळाला, छोटं हॉटेल असल्यामुळे. ॲट अ टेबल ही सॅट. टेबलवर बसला. अँड कन्झ्युम. आता त्यांनी तिथे काय काय खाल्लं. कन्झ्युम म्हणजे तिथे त्यांनी वापरलं म्हणजे खाल्लं. बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट. नंतर मग त्यांनी सत्य परिस्थिती सांगितली. दॅट द मायनेस्ट कॉइन. माझ्याकडे जवळ पैसेच नाही. अँड हिमसेल्फ वर टोटल स्ट्रेंजर. अजून आपण एकमेकांना ओळखत पण नाही. नाऊ गेट बिझी अँड कॉल्ड को. आता ॲसेड सोफी, आता जास्त वेळ नको करू, पोलिसांना तू बोलू. कॉप म्हणजे पोलीस. अँड डोंट कीप अ जंटलमॅन वेटिंग. आणि माझ्यासारख्या सभ्य माणसाला पुन्हा जास्त वेट करायला लावू नको. नो कॉप फॉर यू सेड द वेटर. वेटरने म्हटलं, अरे तुझ्यासाठी काही पोलिसांची गरज नाही आहे. विथ अ व्हॉइस लाईक अ बटर केक. त्याचा व्हॉइस बटर केक सारखा होता. अँड आय लाईक अ चेरी इन अ मॅनहॅटन कॉकटेल. अजून त्याचे जे डोळे होते चेरीसारखे लाल होते. त्याने आवाज दिला, हे कॉन. त्याने आवाज दिला. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलोस. त्याला मारलं आणि त्याला, कॅलोस म्हणजे कठीण, हार्ड. त्याला पावमेंट म्हणजे फुटपाथवर त्याला नेऊन 2 वेटर्सने त्याला आदळलं. पिच म्हणजे आदळलं सोफीला. ही अराउज. तो उठला जॉईंट बाय जॉईंट. आणि त्याचे पूर्ण शरीराचे जॉईंट त्याचे दुखायला लागले होते. त्याला अशा पद्धतीने मारलं होतं. ॲज अ ॲक्रॅपेंटर्स रूल ओपन. जसं ॲक्रॅपेंटर काम करतो त्या पद्धतीने त्याला मारलं होतं. अँड डस्टेड हिज क्लॉथ. तो उठतो आणि आपले कपडे झटकतो. आता त्याला अरेस्ट सीम नाऊ बट. त्याला अरेस्ट होणं असं त्याला दिसते की आता अरेस्ट होणं बट अँड इलेजिव्ह ड्रीम. एक असं अशक्य अशी कल्पना आहे, अशक्य असं स्वप्न असं त्याला वाटते. द आइसलँड सीम. आइसलँड म्हणजे जेल. द आइसलँड सीम व्हेरी फार अवे. त्याला असं वाटते जेलमध्ये जाणं तर आता खूप दूरची गोष्ट आहे आपल्यासाठी. द पोलिसमॅन हू स्टूड. जेव्हा हा सगळा इन्सिडेंट घडत राहतो तेव्हा अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर ड्रग स्टोअर म्हणजे औषधाचं दुकान. 2 डोअर अवेज. 2 दुकानं सोडून एका ड्रगच्या दुकानासमोर एक पोलिसमॅन उभा असतो. तो सुद्धा त्याच्याकडे पाहतो, लाफ हसतो अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. आणि आपल्या मार्गाने तो जातो. ओके स्टुडंट, तर आतापर्यंत आपण पाहिलं की सोफी 3 प्रयत्न करतो. पहिल्यांदा तो एका लक्झरियस हॉटेलमध्ये जातो, परंतु तिथे त्याचे फाटलेला पायजामा आणि बुटं पाहून त्याला तिथूनच हाकलून देण्यात येते. दुसऱ्यांदा तो एका दुकानाच्या काचेच्या विंडोवर तो दगड मारून फेकतो आणि तेव्हा सुद्धा पोलीस त्याला अरेस्ट करत नाही. नंतर तो एका चांगल्या अशा मध्यमवर्गीय रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवतो आणि तिथे सांगतो की माझ्याकडे पैसे नाही. तर तिथे सुद्धा त्याला मारून फुटपाथवर फेकण्यात येते, परंतु त्याला पोलिसांकडनं अरेस्ट करण्यात येत नाही. या प्रकारे त्याचे 3ही प्रयत्न अयशस्वी होतात. पुढे काय होते ते आपण पुढील भागात पाहू. पुढील भागाची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर पुढचा भाग तुम्ही नक्की पहा.